देऊर रेल्वे पुलाखाली पाणीच पाणी, शाळकरी मुलं, ग्रामस्थ, शेतकऱ्यांना पाण्यातूनच शोधावी लागतीये पाऊलवाट। अनेक दिवस संघर्ष करूनही देऊर बिचुकले रस्त्यावर रेल्वे पूल पाण्यातच गेला आहे। रेल्वे प्रशासनाचं आणि ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे रेल्वे लाईन शेजारील रस्ता निकृष्ट दर्जाचा झालाय। त्यामुळे पावसाळ्यात शालेय, मूल, शेतकरी, ग्रामस्थांना पाण्यातूनच रस्ता शोधण्याची वेळ आली आहे। देऊर बिचुकले रस्त्याचं काम अनेक वर्ष रखडल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या रस्त्याचं काम मार्गी लागलंय। मात्र सातारा लोणंद मार्गापासून काही अंतरावर या रस्त्याचं काम अर्धवट राहिले आहे। या रस्त्यावर देऊर गाव हद्दीतून रेल्वे लाईन गेली आहे। काही महिन्यांपूर्वी दुहेरी लाईनचे काम पूर्णही झाले। या ठिकाणी रेल्वे लाईन खालून बिचुकले गावासाठी रस्ता गेलेला आहे। त्यामुळे रेल्वेकडेने साधारण 1 किलोमीटर रस्ता हा रेल्वे हद्दीतून जात आहे। याशिवाय रेल्वे लाईन खाली असलेल्या पुलाबाबत देऊर बिचुकले गावच्या ग्रामस्थांनी संघर्ष केल्यानंतर ग्रामस्थांच्या समजुतीसाठी पुलाखाली व पुलाजवळ थोडा रस्ता कॉन्क्रीट केला आहे। मात्र हे काम चुकीचं झाल्याने पुलाखाली आजही मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत आहे। या पाण्यातून अंदाजे जावं लागत आहे। अनेक वेळा या पाण्यात गाड्या फसल्या जाऊन अपघात सुद्धा होत आहेत। यातच बिचुकले, गुजरवाडी, नलवडेवाडी, तळीय गावातील मुले शाळेसाठी देऊर या ठिकाणी याच रस्त्यावरून ये-जा करत आहेत। या मुलांनाही या साचलेल्या पाण्याचा मोठा त्रास होत आहे। रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी पुलाची पाहणी करून देऊर बिचुकले ग्रामस्थांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.